भुई भुई ठाव दे या कादंबरीचा काही जो भाग आहे तो आपण पाहत आहोत. आत्ताच्या या तासाला आपण तो पाहणार आहोत. मागच्या तासात जो मी तुम्हाला जो भाग सांगितला, व्यसनी बनून साहेबूने बारमध्ये केलेला धिंगाणा, त्यानं पैशाची केलेली उधळण, त्या डॉनला बारमध्ये आणून केलेला त्या बार मालकाशी धिंगाणा, त्यातून त्याच्यावर आता केस होईल का हेही आपणाला बघायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या दोन कुटुंबामध्ये म्हणजे रामभाऊ आणि तिकडे भानुनाना, दामू अण्णा यांच्यात जे वितुष्ट निर्माण झालंय ते वितुष्ट कमी करण्यासाठी त्यांच्यातलं अज्ञान कसं दोषी आहे हे वसंता सांगतो. आणि समजदार वसंताचं दर्शन आपल्याला घडतं तुळसावहिनी आणि वसंता. कारण तुळसावहिनी आणि वसंताची आई सुलोचना किंवा या दुसऱ्या ज्या जाऊ आहे कौशल्या ह्या कधीच बोलत नसायच्या, भांडणं झालेली ह्या तुळसासोबत. पण त्या वसंताला हे कळतं की हे सगळे अज्ञानानं आंधळी झालेली लोक आहेत. खरं तर यांचा दोष नाही, ही माणसं रक्ताच्या नात्याची माणसं आहेत, ही एकमेकाच्या जीवाभावाची माणसं आहेत. पण केवळ त्यांच्यात असलेले समज गैरसमज आणि अज्ञानामुळे ती एकमेकाच्या विरोधात पेटून उठली असं वसंताला वाटतं. तो समजावून सांगतो. आणि रामभाऊ आपली जमीन विकायला निघालेला आहे. तुळसाला तो शहाणं करतो की तू ही विकू देऊ नकोस, कारण तुझी आणि मुलाबाळांची सही झाल्याशिवाय ती जमीन विकता येत नाही, राहिलेली थोडी बहुत जमीन. पण रामभाऊ विकण्याच्या तयारीत अशी सूचना करण्यासाठी तुळसावहिनीला रामभाऊ मोटरसायकल वसंता जात जात तो उभं करून सांगत असतो. ते त्यानं घडलेलं दर्शन त्या काळातलं आहे. आता त्याच्या पुढचा कथाभाग सुरू होतो. संध्याकाळी चहाच्या गोटाबरोबर लांबेसर दैनिक वाचत होते. सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी गडबडीत ते दैनिक चालून ठळक बातम्या वाचल्यानंतर संध्याकाळी निवांत संपादकीय इतर लेख ते वाचत असायचे. आणि या भागात वस्ती वाढल्यापासून बशीरभाईनं पेपरची एजन्सी घेतली होती. लोकांना तो घरपोच दैनिक देत होता. त्या बनवडी फाट्याकडून ओरडण्याचा आवाज सरांना ऐकू आला. त्यांना वाटलं की तिकडच्या कामावरील कोण्या कामगार बाईचं लहान पोर रडत असेल. पण त्या परिसरामध्ये कुठल्या तरी कामगाराच्या पोराने किंवा पोरीने असं भोकाड पसरणं नित्याचंच झालं होतं. बघा की त्या म्हणजे जे बांधकाम करणारे लोक त्यांच्या घरी ही कुत्तरवड चाललेली असते, हे ह्या भांडणातून वगैरे तो दर्शवण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकू येत होतं रोज. पण सरांसाठी असे आवाज नवे नव्हते. पण या रडण्याचा एक खोली जरा जास्तच वाटत होती. सरांनी चहा संपून नजर दैनिकातून बाजूला हटवली आणि कान टवकारून आवाज कुठून येऊ लागलाय ते बघितलं. आवाज वाढत होता, त्यांच्या वस्तीकडे सरकत होता. तिची तर तिथंच जवळ कुठंतरी वाटू लागलं त्यांना आवाज येतो. त्या आवाजात व्याकुळता होती. लांबे गुरुजींनी ते दैनिक टेबलावर ठेवत सर बाहेर आले आणि बघतायत तर काय, दामू अण्णा साहेबूला ढोरासारखं बडवत होते. त्यांच्या हातात जाडजूड ऊस होता आणि त्या ऊसाचे रट्टे ते साहेबूला मारत होते. साहेबू पुढे पळत होता आणि अण्णा त्याला मागून रट्टा लागत होते. दणका बसला की साहेबू रस्त्यावर लोळण घ्यायचा. पुढचा रट्टा बसण्यापूर्वी धडपडून उठायचा, पळायचा. पण अण्णा बेभान होऊन त्याच्या मागे लागले होते. निष्ठुरपणे त्याच्यावर ठोके टाकत होते. अण्णाचा राग वाईट होता. अण्णांचं ते उग्र रूप पाहून सरांना धक्काच बसला. ओरडल्याने वस्तीवरचे सगळे लोक बाहेर आले. कौशल्या, सुवर्णा ओरडत त्यांच्याकडे धावल्या. सरांसह अनेक जण तिकडे पळाले. धावत जाऊन कौशल्याने साहेबूला मिठी मारली. सुवर्णाही त्यांना बिलगली. बाजूला हो, अण्णा कडाडले. त्यांचे डोळे आग ओकत होते, अंग थरथरत होतं. त्यांच्या हातातील ऊस दणके मारून चिरफाडला होता. मधून फाटला होता ऊस, त्यातून रस ठिपकत होता. आणि अण्णा म्हणू लागले की ह्याच आज बघतोच. तितक्यात कौशल्या चिरकली आणि म्हणाली, मारून टाकता का काय? लेकराच्या जातीला असं मारायचं असतं? साहेबूचा आक्रोश छातीत मावत नव्हता. तो भयभीत झाला होता. त्याच्या आईच्या कुशीत लपून
अण्णांचा हात उचलला जात नाही ना, हे भेदरलेल्या नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता. त्याला आईच्या कुशीची सुरक्षितता लाभल्याने त्याचं रडू फुलून आलं. तो जास्त वेगळा रडू लागला आता थोडा. बाजूला हो, अण्णा म्हणू लागले, बाजूला हो, ह्याचं किती नखरं सोसायचं. बापजाद्यांना कधी माहित नव्हतं हे ह्यानं सुरू केलंय. कसली अवलाद पोटाला आली कळना झालं. केवढा धगुरडा झालाय. शेतामळ्यात काम करायचं सोडून हे असलं ताडपेत बसलंय. घरात चोरी करतय, पैसे कुठेही दडवून ठेवा हुडकून काढतय. माणसं कामाधामासाठी इकडे तिकडे गेली की ह्याची हुडकाहुडकी सुरू. आई त्या पैशावर डल्ला मारतय आणि निघालच बारमध्ये. असली अवलाद जिद्दी राहून काय फायदा, असं म्हणत दात ओटकात ते साहेबूच्या डोक्यावर उसाचा रट्टा लावणार होते, तोवर सरांनी पुढे होत त्यांचा हात वरचेवर पकडला अण्णांचा. त्यांच्या हातातला ऊस हिसकावून घेतला आणि दूरवर फेकून दिला. सरांनी अण्णांना पकडून ठेवलं. साहेबूच्या कोपराजवळून रक्त पाझरत होतं. त्याला कुठं कुठं लागलं हे कौशल्या पाहू लागल्या. त्यांनी त्याचा शर्ट वर करून त्याची पाठ पाहिली. उसाचे लाल बुंद बळ त्याच्या पाठीवर उठलेले. दणका बसलेल्या ठिकाणाची कातडी टरारून फुगलेली होती, काळी निळी पडली होती. ते बघून कौशल्येला भडभडून आलं. त्या पुन्हा रडू लागल्या. सुवर्णाही रडू लागली. मुलगी, साहेबूची बहीण, अण्णाची मुलगी छोटी. बायको, पोरगी आणि पोरगा रडताना पाहून अण्णांनाही बाण फुटावा तसं झालं आणि सरांनी त्यांची मान आपल्या खांद्यावर घेतली आणि अण्णा रडू लागले. त्या अण्णांना वाटलं की आसव गाळण्यासाठी भक्कम खांद्याचा आधार अण्णांना हवा होता आणि तो अण्णांना मिळाला. अण्णा ढसासा रडू लागले. पोक्त अण्णांना कसं समजवायचं. सरांना अवघडल्यासारखं झालं. ते नुसतेच अण्णांना थोपटल्यासारखे करू लागले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागले. अण्णा रडता रडता उस्मारून सांगत असायचे, गुरुजी, देव पण आमची कसली परीक्षा बघतोय बघा ना. घराच्या भिंती वाढून पत्रा टाकायचा म्हणून घरात 4 पैसे शिल्लक ठेवल्यात, तर त्यातलं पैसे चोरून नेऊन पोरग दारू ढोसतय, त्याच्या दोस्तासनी पाजतय. गुरुजी, काय म्हणायचं या कर्माला सांगा. गुरुजी म्हणू लागले, चुकलंय साहेबूच, पण अण्णा एवढं मारायचं असतं का पोराला. अहो ते काही ढोर आहे का. थोडस शांततेनं घ्या. सर त्यांना थोपटल्यासारखं करत बोलू लागले आणि सांगू लागले अण्णांना समजत. पुन्हा अण्णांना रडण्याची कोबळ आली आणि अण्णा बोलू लागले, गुरुजी, मला तर काय हौस आहे का मारायची, पण हा पैसा काय शिलकीतला नाही. जमीन विकलेल्या पैशाला जर असं पाय फुटायला लागल्यावर आवरणारानं राग आवरायचा तरी कसा. अहो लई प्रीत वागायला लागले गुरुजी पोरग, लई प्रीत. अण्णा पुन्हा सरांच्या खांद्यावर मान रेलून रडू लागले. रडता रडता पुन्हा अण्णा पुढे सांगू लागले, गुरुजी, तो नुसताच पेलाय असं नाही हो, त्यानं नाक कापलंय माझं. अहो पोलीस केस केली त्या कांतू शेटनं याच्यावर. पोलिसांचा निरोप घेऊन पोलीस पाटील घरी आला होता. तो म्हणाला पोराला पोलीस पाटील म्हणाला की पोराला पोलीस स्टेशनला हजर करा, नाहीतर आम्हाला गाडी पाठवावी लागल. आता त्या कांतू शेठ सारख्या हत्ती संघ दांडू खेळत आपलं टिकल का गुरुजी. अहो आमच्या बाप जन्मी कधी पोलीस स्टेशन माहित नव्हतं, ते आम्हाला यानं दाखवलं. आणि तुम्ही म्हणता शांततेनं घ्यायचं. कसं घ्यायचं शांततेनं, बोला की गुरुजी, कसं घ्यायचं शांततेनं सांगा. सरांच्याकडे अण्णांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. अण्णांना पकडून त्यांना घराकडे घेऊन सर निघाले. त्यांच्या मागोमाग कौशल्या, सुवर्णाही साहेबूला घेऊन येऊ लागले. इतर लोक, लिगाडे सर, बँकेतले देशपांडे साहेब, पोस्टातले ते शहा साहेब, नाना, नानी, वसंता, विजू, सगळे आपापल्या मार्गाने आपापल्या घराला पांगले. आणि अण्णा अजून देखील उस्मारतच होते.
जमीन विकावी लागल्याने खोलवर झालेली जखम त्या पैशाची भलतीकडेच होणाऱ्या उधळपट्टीनं त्या जखमीवर चोळले जाणारे मीठ यामुळे अण्णा कधी नव्हे एवढे भावनाविवश झाले होते. निराशेने मान हलवत म्हणाले, गुरुजी, आता या पोलीस केसचं निस्तरायला घरातला सगळा पैसा जाणार बघा. मग घराच्या भिंती कशा उभ्या करायच्या सांगा. त्यासाठी पुन्हा जमीन विकू की काय? असं म्हणताना अण्णांनी पुन्हा सरांच्या खांद्यावर मान रेलली आणि ढसाढसा रडू लागले. एवढा हळवेपणा आज अण्णांच्यात कोठून आला याचं कोडं गुरुजींना पडलं. बघा की सामान्य माणसांच्या कुटुंबात येणाऱ्या अडचणी, त्यात मुलं साथ न देणं, त्यात त्यांची आणणारी संकट, ते निस्तरण्यासाठी बापाला करावं लागणाऱ्या आटापिटा, किती भोग वाढून ठेवलेत माहीत नाही तुम्हाला. हा एक कथाभाग इथं संपतो. ते माराचा पोलीस केस झालेली ही सगळी आपल्याला गोष्ट कळते आणि पुढचा कथाभाग सुरू होतो. लेखक लिहितो की काही लोकांना कर्जबाजारी जगण्याची जणू सवयच लागलेली असते. काही लोकांना अशी सवय असते, अंगावर कर्ज नसेल तर यांना चैनच पडत नसावी. रामभाऊ त्यापैकीच एक होता. एकदा दोनदा घेतलेल्या कर्जाऊ रकमेपोटी भराव्या लागलेल्या भरमसाठ व्याजातून ते काही शहाणपण तो शिकलाच नाही. त्याचं उभं आयुष्य कर्जानं नासवून टाकले, पण तरी तो पुन्हा शिल्लक बाबीसाठी कर्जाचे डोंगर उभंच करत राहत असायचा. परिणामी वारंवार जमिनीचे तुकडे विकूनही रामभाऊच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं मात्र कधीच हलकं झालं नाही. मुलांना त्यांनी बालवयातच अशा काही वाईट सवय लावल्या की मुलं कळती झाल्यावरही त्या सुटू शकत नव्हत्या. घरी चुलीवर, स्टोव्हवर किंवा गॅसवर शिजवलेलं अन्न खाऊन जगायचं असतं हे जणू विसरल्यासारखंच ते वागत होते. वैशाली व दिलपा ही दोघेही हे रामभाऊची दोन मुलं आहेत, लक्षात ठेवा, वैशाली आणि दिलपा, व रामभाऊ आणि तुळसाची. नाही का? गोळ्या, बिस्किट, कॅडबरी खाऊन वाढलेले हे जीव आता भाकरी, चपाती किंवा भात खायला नकोच म्हणू लागलेत. हे आजच्या आधुनिक जगाचं वर्णन आहे. एखाद्या घरात जर पिझ्झा, पावभाजी, ब्रेड किंवा समोसे, पाणीपुरी ह्या जर सवयी लागल्या तर ह्या शरीराला योग्य नाहीत, पण जिभीचे चोचले पुरवणारे आहेत आणि त्याच्यातून पैसे तर जातात, पण भाकर, दूध, भाजी, पोळी घरची खायला मुलांना नको वाटते. आणि म्हणून अशा मुलांना किंवा अशा कुटुंबात वाढत जाणारा खर्च रोजचा 10 रुपये चालले, 1 रुपये चालले, 5 रुपये चालले असं म्हणून हा खर्च वाढत राहतो. महिन्याला आवाच्या सव्वा होतो, कर्जाचं व्याज वाढत राहतं. आणि हे त्या रामभाऊच्या घरी घडायला लागलं होतं. आणि म्हणून ती मुलं आता मात्र का नाही की चपाती भाकर वगैरे खायला नकोच म्हणू लागले. ते राहतात त्या भागात असं वरकड खायला देणारे भेळपुरीवाले, बटाटा वडावाले, चायनीजवाले, बेकरीवाले यांची भरपूर दुकानं थाटली जातात. आली लहर की ते बापाच्या विजारीत हात घालतात, 4-2 नोटा काढतात की निघालेच रस्त्यावरच्या दुकानात. लहानपणापासून ते दारं मोडत होते म्हणजे पाणी वगैरे देत होते शेतामध्ये. पाणी पाहून वळण बांधायचं असतं हे रामभाऊ पूर्ण विसरून गेले. बघा, दारं मोडत होते, खऱ्या अर्थानं दारं धरावं लागतं. पाणी इकडून तिकडे वळवण्यासाठी कुठंतरी बांध घालावा लागतो. मुलांच्या वाईट सवयी काढून टाकण्यासाठी कुठेतरी आळा घालावा लागतो, बांध घालावा लागतो. पण ते काय होत नव्हतं, कारण त्या परिसरामध्ये शेती शिल्लकच राहिली नव्हती. सगळे नोकरदार वगैरे, वेगवेगळे व्यापारी वगैरे सगळ्यांची घरं वाढली आणि म्हणून त्यांची मुलं हे खातात म्हणून भेळपुरीचे गाडे, बटाट्या वडावडी तिकडे घेऊन फिरत असायचे. कारण भोवतालच्या नोकरदारांच्या, व्यापाऱ्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाप्रमाणे रामभाऊ आणि तुळसाने त्यांची मुलं वाढवली. तुळसाने तर मुलांचे फालतू लाड खूपच केले. शेजारच्या मुलाने 2 बिस्किट खाल्ली तर त्यांच्या मुलांना 2-2 बिस्किट पुढे घेऊन द्यायच्या. फरक एवढाच की बडे शेजारी मुलांचे लाड करत होते ते स्वकमाईतून, तर हे रामभाऊ आणि तुळसा करत होते ते कर्जाऊ रकमेतून. तुळसाबाई फार उशिरा जाग्या झाल्या तेव्हा पाणी
वळण बांधणाऱ्यावर पोचलं होतं, बांधण्या पार पोचलं होतं, पाणी पार निघून गेलं होतं. मग बांध घालून काय फायदा आहे? आपल्याकडे एक म्हण आहे पहा, बैल गेला झोपा केला. म्हणजे बैल जिथं कुठं बांधून कोंडवड्यामध्ये ठेवायचा आणि त्याला झोपाटा लावायचा आहे बाहेरून, त्या आधी केलाच नाही. बैल निघून गेला आणि मग झोपाटा केला, काय फायदा आहे? तसं पाणी निघून गेलं पुन्हा बांध घालून काय फायदा आहे, नाही का? आणि म्हणून अगदी नाकातोंडाशी आलं होतं त्यांच्या. जेव्हा त्यांच्याकडे केवळ 8 गुंठे जागा राहिली तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न दिसू लागलं, मुलांचा प्रपंच दिसू लागला. शेवटचा हा 8 गुंठ्याचा तुकडा राहिला तेव्हा त्यांनी जणू प्रतिज्ञाच केली की आता ही जमीन केवळ मुलीचे लग्न आणि मुलाचा प्रपंच यासाठीच खर्चायची. बाकी आपल्याला माती खाऊन जगावं लागलं तरी 72. तेव्हापासून त्या अत्यंत काटकसरीने सारासार विचार करून प्रपंच रेटू लागल्या. कधी नव्हे त्या गवंड्यांच्या हाताखाली विटा वाळू वाहण्याचे काम करू लागल्या. किती बरं झालं असतं सुरुवातीपासूनच त्यांनी असा टुकीने जर संसार केला असता, अंथरून पाहून जर पाय पसरले असते तर बरं झालं असतं. पण उशिरा का होईना त्या जाग्या झाल्या. पण रामभाऊला मात्र अद्याप जाग आलीच नव्हती. आजही ते त्या 8 गुंठे जमिनीकडे भली मोठी इस्टेट म्हणून पाहत होते, त्याच तालात वागत होते. रामभाऊंचा राजेशाही थाट काही केल्या जात नव्हता. त्या थाटामुळे त्यांच्यावर बरंच कर्ज झालं आणि ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते धनको म्हणजे सावकार आता त्याला पैसे परत मागत होते किंवा पैशांच्या बदल्यात काही गुंठे जमीन मागत होते. सुरुवातीस हलक्या आवाजातील त्यांची मागणी नंतर दमदाटीपर्यंत पोहोचली. देणं कराचं, देणं कसं भागवायचं रामभाऊंना पेचात अडकल्यासारखं झालं. दिलपा सज्ञान झाला होता. 18 वर्षाच्या वर त्याचं वय झालं. जमीन विकायची तर बायको मुलाची संमती आवश्यक होती. तुळसाही आता बदलली होती. ती रामभाऊंना पहिल्यासारखी साथ देत नव्हती. जमीन विकण्याचं तिने नावही काढू देत नव्हती रामभाऊला. संमती द्यायची तर दूरच राहिली. मग देणेकरी रामभाऊंना कोठेही गाठू लागले. आपले पैसे घेण्यासाठी रामभाऊकडून त्यांचा पान उतारा करू लागले. रामभाऊवर तोंड दडून फिरायची वेळ आली. तोंड लपवून. आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी अशी नामुष्कीची वेळ कधीच येऊ दिली नव्हती. देणेकऱ्यांची बोट वर करण्या अगोदर गुंठा 2 गुंठा विकून त्यांनी देणेकऱ्यांच्या तोंडावर पैसे फेकलेले असायचे. पण केश कर्तनालयाच्या बाकड्यावर ते नेहमी बसलेले असत. देणेकरी वरचीवर ते चक्रा मारू लागले. मग त्यांची चौकशी करू लागले. मग रामभाऊंना तिथं बसणं देखील मुश्किल होऊ लागलं. अक्षरशः ते बिडी काडीलाही महाग झाले. एखाद्याच टपरीवरचा चहा पाजावा म्हटलं तरी त्यांना शक्य होत नव्हतं, कारण कोणी त्यांना उसने पैसेही देत नव्हतं. त्यांना काहीच मार्ग सापडेना झाला तेव्हा ते सैरभर झाले. संमतीसाठी तुळसाकडे ते आर्जव करत होते, विनवणी करत होते आणि म्हणत होते, हुई ग, नुसतं 2 गुंठे विकायला तरी संमती दे की. असं रामभाऊ तुळसाला म्हणाले की तुळसा म्हणायची, नाव सुद्धा काढायचं नाही आता जमिनीचं. किती डाव सांगायचं तुम्हासनी. तुळसा त्यांना दाद देत नव्हती. तो म्हणायचा, रामभाऊ नव, जोडमिशांचं कर्ज लई वाढलंय, पुन्हा जणू वांगी करायचं हाय लाखभर. तुळशीराम जाधवाकडनं पण हात उसनं घेतल्यात 15,000. लाचारी उडी करत रामभाऊ त्यांचं म्हणणं रेटून पाहिजे. तुळसा म्हणायची, कुणी घ्यायला सांगितलं नव्हतं. तुळसा काही ऐकेच ना. ती म्हणली, तुम्हाला कुणा घ्यायला सांगितलं होतं कर्ज? तो म्हणतो, मी काय स्वतःवर उधळायसाठी काढल्यात का? अगं आपल्याच प्रपंचात घातल्यात नव. तुला तर माहीतच आहे की गेली 4 वर्ष आपण नुसतं गुंठा गुंठा विकूनच जगतोय. शेती राहिलीच नाही आपल्याला. अगं माळवं तळवं करतो पण ते नावानाच. पिकं घ्यायची म्हटलं तर सलग
असं किमान अर्धा पाऊण एकर तरी रान लागतं. 2 गुंठ आणि 4 गुंठ जागेत काहीच करता येत नाही. अगं केलं तरी त्यात काही पिकत नाही. सगळं माळवं चहूबाजूच्या सावलीनं मरतय. चारी बाजूनं घरं झाल्या, त्यात काय पिकायचं? बघतीस की तू सगळं. बघा, मला तुळसा म्हणते मला तसलं काहीच सांगायचं नाही. मी किती दिवस सांगतीये राजेशाही थाट बंद करा आणि चला माझ्या बरोबर गौंडी कामावर. कर्ज उपसून जगण्यापेक्षा काय मिळेल रोजगार त्यावर अर्धी कोर खाऊन जगू. ऐकलं का कधी तुम्ही माझं? आता मया गोडीने सांगून तुळसा बधत नाही म्हटल्यावर रामभाऊ एकेरीवर यायचे. का ग, तुला नीटवाणी सांगितलेलं कळत नाही का? माझं पार माणसात उठा बसायचं थांबलं तरी तुझा दांडात वरच होय. मुकाट्यानं संमती द्यायची. आता लगोलग 2 गुंठ तरी विकावं लागतंय. ती म्हणा लागली, हे बघा, तुमच्या फुकाच्या दमदाटीला मी आता भीक घालणार नाही. लेकरा बाळांच्या पोटाचं मी आता स्वतःच्या कमाईतनं बघते. मागच्या 15 सिन्हा साहेबाच्या नव्या साईटवर वॉचमन म्हणून मी तुम्हाला काम बघितलंय. नुसती देखरेख ठेवायची, 2 वेळा पाणी मारायचं असं म्हणलं होतं मी. बदल्यात 3000 महिने पगार देणार होता तो सेठ. असलं सुखाचं काम सुद्धा तुम्हाला करवलं नाही. पर मुलखातनं आलेल्या त्या सिन्हाला सलाम ठोकत बसू का म्हणाला? का व? मी म्हणते गुंठ विकण्यापेक्षा सलाम ठोकणं 100 पट चांगलं. ते बघा, म्हणजे लेखकानं एकाच वेळी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. एक तर त्या तुळसाच्या तोंडी वाक्य घालून कोणत्याही कामाला लाज कशाची? परमुलखात येणारी जी लोक आहेत ना परमुलखातून, ती इथं आपलं बस्तान बसवतात. त्यांना सलाम करायचं का म्हणून रामभाऊ जात नाही. ती म्हणते, अहो गुंठे विकण्यापेक्षा सलाम ठोकलेलं 100 पट बरं आहे. काय बिघडतं? कष्ट करून खातोय. कुणाची आक्रत तर खात, कुणाचा भ्रष्टाचार करून तर खात नाही. आता तो रामभाऊ पुन्हा तुळसाला म्हणतो, तुला कुठं माहित आहे ते सेठ लोक किती मगरूर असतात? ते ऐघाले उठता बसता वॉचमनचा पान उतारा करत असतात. जागा घेताना कुत्र्यासारखी लाळ घोटणारे हे भामटे कागद होताच तंगडीवर करत्यात आणि पुन्हा त्यांचंच पाय चेपत बसायचं. म्हणजे आम्ही पारच उफलानी हाय का? असल्यांचं पाय चाटण्यापेक्षा 2 गुंठ विकल्यालं काय वाईट आहे? असा रामभाऊ त्या तुळसाला म्हणायला लागतो. तुळसा म्हणते, पोरगी शहाणी होऊन 2 वर्ष झाली आहे. पोरग बरोबरीला आलंय. आता तरी शहाणपण येऊ द्या. पोरीचं लगीन जमवा. तिच्या लग्नाच्या खर्चा अर्चाला लागणाऱ्या पैशासाठी 1-2 गुंठा जमीन विकू दे. पण आलतू फालतू कारणासाठी मी जित्ती असेपर्यंत तरी तुम्हाला जमीन विकू देणार नाही. तवर जमीन विकायचं सपनात सुद्धा आणू नका. दिवसभर ढोरासारखं काम करते मी. कामानं जीव आंबून गेलाय. लागू द्या जरा डोळा माझा. आणि तुम्ही बी पडा आता. संध्याकाळच्या वेळेला हे सगळं चालू आहे. आणि ती असं रामभाऊला बोलायला लागते. तुळसा कामावर जात असल्यानं दिवसा त्याचं संभाषण होत नसायचं. रात्र त्यांचीच होती, पण संभाषण लटकून अधांतरी राहत होतं. एक ना एक रात्र आपल्या मनातला गुंता सोडवेल. किमान 2 गुंठ विकण्यास तरी तुळसा संमती देईल ही रामभाऊंची भाबडी अशा मावळत होती. म्हणजे त्यांना वाटत होतं की आज तरी हो म्हणेल, उद्या तरी. पण ती काही देत नव्हती. पण कुठलाही ठाम निर्णय न घेताच रात्र शांत जात होती. पेंगाळून झोपी जायचे दोघे. रात्री मागून रात्री सरत होत्या. तुळसाची संमती मिळत नव्हती. दिलपाही आईचीच री ओढत होता. तोही म्हणायचा नाही विकायची. रामभाऊंच्या गळ्याभोवतीचा काच किंवा फास अधिकच आवळला जात होता. देणेकरांचे शब्द त्यांना धड झोप लागू देत नव्हते. काय करायचं हेही त्याला कळत नव्हतं, नाही का? आणि मग टेकडीच्या उत्तरेस 20 बाय 400 मीटरचा 2 एकराचा तुकडा दामू अण्णांच्या मालकीचा होता. आता दुसरा कथाभाग सुरू होतो. वडिलोपार्जित ती
जमीन त्यांची. त्यातच ते दक्षिणेकडच्या टोकाला गोठा करून राहत होते. त्यांच्या आजोबांच्या मालकीचा 20 एकराचा हा पट्टा होता. आजोबांना 3 मुलगे, प्रत्येकाच्या वाट्याला 8.5 एकरांच्या पट्ट्या आल्या होत्या. पत्री सरकारनं गोऱ्या साहेबाला जेरीस आणलं. त्या काळात दामू अण्णांच्या वडिलांनी म्हणजे हरिबांनी कर्ज फेडण्यासाठी जे कर्ज त्यांना त्यांच्या वडिलांच्याकडून मिळालं होतं, अंधन मिळालं होतं, कर्ज अंधन मिळतं या देशात, 2 एकर जमीन त्यांनी त्यावेळेला विकली होती. नंतर 6.5 एकरातली अर्धा एकर हरिबाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी गेली होती. उरलेल्या 6 एकरातली प्रत्येकी 2 एकर तिथलची जमीन या प्रत्येकाच्या वाट्याला आली होती. तो 2 एकरांचा मळा म्हणजे दामू अण्णांच्या काळजाचा तुकडा होता. अनेक वेळा अनेक अडचणी आल्या. तो काळजाचा तुकडा जपण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण बैल मेला तेव्हा बैलासाठी व घरासाठी 6 गुंठे जमीन त्यातली त्यांना विकावं लागली. त्यानंतर 72च्या दुष्काळात कौशल्याने एकाच लुगड्यावर 4 महिने काढून दामू अण्णांची लाज झाकून नेली. पण घरातली पोरं अण्णा वाचून तडफडू लागली. जित्राब वैरणीसाठी दावणीवर टाचा घासू लागली तेव्हा त्यांना अजून 4 गुंठ जमीन विकावं लागली. दोन्ही वेळा दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. साहेबूने अनेक आपत्ती घरावर लादल्या. दारूवाल्यांच्या उधाऱ्या केल्या. भांडणं, मारामाऱ्या, पोलीस स्टेशनची लपडी अशा अनैसर्गिक बाबींसाठी पुन्हा 6 गुंठ जमीन विकावी लागली. घर गोटा यासाठी 4 गुंठ जमिनीची पड पडलेली. 4च गुंठ. अशा प्रकारे त्यांच्याकडे 1.5 एकर पिकाऊ जमीन उरली. आता एवढ्या कमी जमिनीत सगळा घर प्रपंच चालविणं, मुलगी शिकत होती तिचा खर्च भागवणं जिकिरीचं होऊ लागलं. त्यात शेतीत कष्ट करण्यास मनुष्यबळ पुरेसं नव्हतं. रोजगारी मिळाली तरी परवडणार. शेजारी पाजारी छान चौकीत जगणारी मध्यमवर्गीय माणसं ह्या बिल्डिंगच्या कामाला वगैरे, त्यांच्यासारखं जगणं त्या 1.5 एकराच्या तुकड्या शक्य होईना. अशा दुष्ट चक्रात अण्णा अडकले, गरगरत राहिले. पुन्हा त्यावर उपाय शोधायचा तर जमीनच विकावी लागायची. हे दुष्ट चक्र सुरू झालं. वेळ प्रसंगी गुंठा गुंठा विकणं जणू त्यांच्या अंगवळणी पडलं. परिस्थिती माणसाला शिकविते म्हणतात ते असं. सुवर्णाचे शिक्षण आणि साहेबूचे प्रताप आणि याशिवाय अचानक उद्भवणारे कोणते बाकी प्रसंग, यातील कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे थोडी थोडी भुई विकण्याशिवाय काहीही पर्याय शिल्लक राहिला नाही. हे सुवर्ण आणि साहेबू हे दोघं अण्णांची मुलं आहेत, लक्षात ठेवा. 1 गुंठा विकण्यासाठी 1000 वेळा विचार करणारे अण्णा असतील किंवा इतर कोणतेही शेतकरी असतील, आता फारसा विचारच करेनासे झाले. विचार करूनही काहीच उपयोग होत नव्हता ना. आली वेळ की विकला गुंठा. हा या भागातील भूधारकांचा जणू परिपाठ झाला होता. धाकट्या रामने तर आतापर्यंत निम्म्यापेक्षा जास्त जमीन विकली. आता त्याच्याकडे केवळ 8 गुंठे जमीन आहे. त्यातील गोठापड 2 गुंठे. त्याच्या तरकारीवर त्याचं जगणं सुरू आहे. त्यातल्या त्यात तो सध्या प्रचंड कर्जबाजारी झाला. खाजगी कर्जाशिवाय पतसंस्थेचं व बँकेचं कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. सर्व कर्ज फेडायचं झाल्यास उरलेली सर्व जमीन जरी विकली ना तरी कर्ज फिटून जाईल याची खात्री त्याला नाही. 9वी पास होऊन घरी थांबलेल्या वैशालीच्या लग्नाचा विचार ते करतायत. या लग्नाचा आ वासून उभा असलेला प्रश्न किती भुईची मागणी करणार आहे हे कुणाला ठाऊक. त्यानंतर रामभाऊना बूट टेकण्यापुरती भुई तरी उरलेली असेल का? घडीभर राम ओधळ्या स्वभावाचा आहे म्हटलं तरी थोरला नाना किती टुकीने प्रपंच करतो, तरी त्याला आतापर्यंत कितीतरी जमिनी विकावी लागली. ज्या आत्मीयतेने शेतकरी शेत जमिनीला जपतो ते पाहता शेतकऱ्यांनी 50-60 वर्षाच्या काळात निम्म्यापेक्षा अधिक जमीन विकली असेल हे खरं वाटलं कदाचित नसतं ते. पण या परिसराचं वास्तव तसंच होतं. नद्याकाठी असलेल्या हजारो शहरालगतच्या लाखो खेड्यांचं वास्तव असंच आहे. हे प्रतीक आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हणालो, हे सैदापूर किंवा बनवाडी जे काय आहे किंवा हरिबा सणस आणि त्याची मुलं ही एक या कादंबरीतले प्रतीक आहेत. ही प्रतीक अशा लाखो शेतकऱ्यांचं, लाखो खेड्यांचं हे असंच वास्तव आहे. म्हणून तो म्हणतो लेखक, वाटणीवेळी राम धाकटा म्हणून त्यानं मधला पट्टा उचलला.
थोरल्या नानांना पूर्वेकडची पट्टी वाटणीस आली, तर मधल्या अण्णांच्या वाट्याला पश्चिमेकडची बाजू. रामकडे आता नाम मात्र जमीन उरलेली. बाकी विकलेल्या भागात बंगले, अपार्टमेंट उभे राहिले. काहींची कामं सुरू होती. नानांच्या पूर्वीला लक्ष्मण जाधवाचा 30 गुंठ्याचा हिस्सा होता. नुकताच त्याने तो KSD बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना विकला व स्वतः भूमिहीनांच्या रांगेत जाऊन बसला. शेत विकले तरी जमीन कसून खाण्यास बिल्डरची हरकत नव्हती. त्यांनी बिगर शेतीसाठी प्रकरण टाकलं होतं. बिगर शेती टायटल मिळेपर्यंत बिल्डर तिथे काही करणार नव्हते. त्यामुळे ऊसाचे एवढे एक पीक मी घेऊ का असं लक्ष्मण जाधवांनी विचारलं, तेव्हा बिल्डरने त्यांना आनंदाने होकार दिला होता. लक्ष्मण जाधवांनी हे ऊसाचं शेवटचं पीक घ्यायचं ठरवलं. कदाचित शेवटचं पीक म्हणून असेल, त्यांनी ऊसाची चांगली काळजी घेतली. पीक छान आलं, जोमानं वाढलं. कधी नव्हे ते मळ्यात वरचेवर येत राहिलं. एके दिवशी ते ऊसाजवळ पोहोचले, तेव्हा त्यांच्या मनात आलं, हे ऊसाचं आपलं शेवटचं पीक यापुढे आयुष्यात आपण कधीही भुईच्या साह्याने काही पिकवू शकणार नाही. तसं तर हे पीक सुद्धा केवळ बिल्डरची मेहरबानी म्हणून आपण घेऊ शकलो. त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला, त्यातील कॅमेरा चालू केला व बांधावर उभे राहून ऊसाचे फोटो काढले. वेगवेगळ्या दिशांनी 4ही बांधावर उभे राहून प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांनी त्यातला एक उत्तम फोटो मोबाईलच्या पडद्यावर घेतला. या लक्ष्मण जाधवांना वाटलं की पुन्हा आपणाला हे मिळणार नाही. बघा की जसं एखादं माणूस मृत्यू पावावं शेवटच्या वेळेला त्याचा फोटो काढावा, कारण ही आठवण म्हणून ठेवावी, तसं लोकांना जमीन जाणं मध्ये एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीचं मृत्यू होण्यासारखं दुःख मानल्या जात असायचं. तो व्यवहार नाही, दुःख आहे, वेदना आहे, नाही का. असं गावोगावच्या जमिनी जात होत्या. आता याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. आपण इथं थांबूयात. ठीक आहे.